आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 400-500 कॉन्ट्रॅक्टर जरी पकडले लहान मोठे, तर 36 जिल्हे गुणिले 500 म्हणजे 18,000 कॉन्ट्रॅक्टर तर झालेच। त्याच्या व्यतिरिक्त शासनाकडे इरिगेशन, जीवन प्राधिकरण, जलजीवन या PWD, जिल्हा परिषद, नगर परिषद या सर्वांची निधी 90,000 कोटीच्याही वर निधी त्यांच्याकडे प्रलंबित देयके पडलेली आहेत। एकट्या PWDची 27,000 कोटीची PWDची देयके आहेत महाराष्ट्र शासनाकडे। शासनाला कल्पना असतानाही आपल्याकडे निधी नाही, फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी शासनाने सगळ्यांना खोटी प्रलोभने दिली, उद्घाटन केले, विकास दाखवला आणि तो विकास फक्त महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरच्या भरोशावर दाखवलेला आहे। शासनाजवळ रुपया नसताना शासनाने विकासाचे खोटे स्वप्न दाखवून कॉन्ट्रॅक्टरलाही लुबाडला आहे आणि जनतेची फसवणूक केलेली आहे, असा माझा आरोप आहे शासनावर। शासनाच्या विरोधात शासनाचं जो धोरण आहे तो कंत्राटदारांच्या विरोधात आहे का? आता तर तसंच वाटायला लागलेलं आहे आम्हाला। काय भूमिका राहील याच्यानंतर जर आमचे पैसे भेटले नाही या महिन्यात आम्हाला कमीत कमी 75% तरी द्यावेत। मुख्यमंत्री म्हणतात अंशतः रिलीफ देऊ। अंशतः म्हणजे किती? अंश कशाचा पकडायचा? अंश म्हणजे मायक्रो किती देणार तुम्ही? मायक्रो दरवेळेस 5% देणार। 5%नी बँकेचं व्याज भेटत नाही। मागचे 7 महिने झाले त्यांनी आम्हाला पेमेंट दिलेलं नाही। 7 महिन्याचं 1% जरी व्याज पकडलं आपण महिन्याचं बँकेचं, तर 7% तर व्याजच द्यायचं आम्हाला त्या अडलेल्या निधीचं। मग त्या पैशाचं मुद्दल केव्हा देणार शासन? बरं, एकीकडे शासन मोठ्या कामांना बँक गॅरंटी देते, बँकेचं व्याज देते आणि छोटे काम करणारे नुसते सतावले जातात शासनाच्या काळात। छोट्या कामाला व्याज नाही, मुद्दल द्यायची त्यांची नीती नाही, तर व्याज काय देतील? लोकप्रतिनिधी आणि काही मोठे अधिकारी यांच्याकडून कशा पद्धतीचा दबाव आपल्यावर? लोकप्रतिनिधी एकदा वर्क ऑर्डर झाल्यावर त्यांच्या हाताने रेबीन कापून तर तो त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करते शासन। अधिकारी मग नाही वर्क ऑर्डर झाली तुमची, काम करणे तुम्हाला भाग्य आहे म्हणून आमच्यावर दबाव टाकतात। यानंतर आम्हाला जर आमचा निधी भेटला नाही तर आम्ही सर्व कामे बंद करू व ती बंद झालेल्या कामामुळे होणाऱ्या जनतेस आम्ही माफी मागतो, पण सरकारचा तीव्र निषेध करतो। आणि कमिशनच्या बाबतीत जे काही विषय नेहमी काढले जातात, तर पुढे काय पावित्र्य आपल्या सगळ्यांचं राहणार? आमचं असं आज मीटिंगमध्ये ठरलेलं आहे, सर्व आमदार खासदारांचे रेकॉर्डिंग करा फोन आणि व्हायरल करा। याच्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त व्हायरल कॅसेट दिसतील, त्या सत्ताधाऱ्यांच्याही दिसतील आणि विरोधकांच्याही दिसतील। इथे कुणीही धुतल्या तांदळाचा नाही आहे, सगळेजण एकाच बायाचे मनी आहेत। ते म्हणणार आम्ही आलो की तसं करून, हे म्हणणार आम्ही आलो की असं करू। जनतेची आणि आमची काही व्यथा बदलत नाही आहे, उलट व्यथा वाढत चाललेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।